महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय नाट्यावर आज 10 जानेवारीला एक प्रकारे पडदा पडला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे फक्त राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलं होतं। नार्वेकरांच्या निकालानंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार आहेत। राहुल नार्वेकरांचा हा निकाल 10 पॉइंट्समध्ये समजून घेऊया। मुद्दा नंबर 1, या निकालात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला ते शिवसेनेची घटना। शिवसेनेची 1999 ची घटनाच अध्यक्षांनी ग्राह्य धरली, त्यामुळे या निकालाला कलाटणी मिळणार हे पक्क झालं। बाळासाहेबांनंतर शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल हे निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेले नव्हते आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंचं शिवसेना प्रमुख हे पद ग्राह्य धरण्यात आलेले नाहीये। पहिल्या मुद्द्यामुळेच अर्थात दुसरा मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे 2018 ची शिवसेनेची घटना ही अमान्य आहे, कारण शिवसेनेनं घटनेत केलेले बदल हे त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलेच नव्हते। तिसरा मुद्दा, 25 जून 2022 ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा प्रभूंनी आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये केला, पण या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात त्यांनी जोडलेले नव्हते। शिवसेनेच्या लेटर हेडवर ते निर्णय घेतल्याचं लिहिलंय, पण त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत। चौथा मुद्दा, पक्षप्रमुखाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना पक्षातून कुणालाही थेट काढण्याचा अधिकार नाही। राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करूनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो, त्यामुळे एकनाथ शिंदेंना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही। मुद्दा नंबर 5, बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, त्यामुळे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरवण्यात आली आहे। 21 जून 2022 ला विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसतंय, त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचं दिसून येतं। सुनील प्रभूंना ती बैठक बोलावण्याचा कोणताही अधिकार नव्हता, त्यामुळे त्यातील गैरहजेरी ही ग्राह्य धरता येणार नाही असं निरीक्षण अध्यक्षांनी नोंदवलं। सहावा मुद्दा असा आहे की सुनील प्रभूंचा व्हीप शिंदे गटाच्या नेत्यांना मिळालाच नाही। सुनील प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सॲपवर पाठवला होता, त्यामुळे तो सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाही असं निरीक्षण अध्यक्षांनी नोंदवलं। आता सातवा मुद्दा, सुनील प्रभू यांना विधिमंडळ बैठक बोलावण्याचा अधिकारच नाही। शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावल्याचा कोणताही पुरावा प्रभू यांना सादर करण्यात आलेला नाही। मुद्दा क्रमांक 8, नार्वेकरांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। बैठकीत आले नाहीत म्हणून आमदार अपात्र होत नाही, आमदारांवर कारवाई करता येणार नाही, संपर्कात नाही किंवा संपर्क होऊ शकत नाही, केवळ याच कारणामुळे आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही। शिवाय ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, हेही सिद्ध झालं। नववा मुद्दा, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही। एकनाथ शिंदेंसह शिंदेंच्या शिवसेनेचे 16 आमदार यांच्यावर सुद्धा अपात्रतेची कारवाई नाही। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार। आणि 10वा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांवरही कुठलीच कारवाई केलेली नाहीये। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांवर सुद्धा अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार सुद्धा सुरक्षित आहेत। असा हा सगळा निकाल आहे। तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।